गुड मॉर्निंग भावांनो. आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस. सकाळी उठलो तर पोचलो होतो आपण हुबळीच्या अलीकडे. मग तोंड धुतलं आणि थोडं फ्रेश झालो. त्यानंतर घेतला प्रोटीन शेक आणि हुबळी जंक्शनला ट्रेन थांबल्यानंतर खाल्ली इडली वडा आणि त्यानंतर पिली थोडी कॉफी. आणि काहीच टाईमपास होत नव्हता म्हणून आम्ही बसलो सगळे लुडो खेळत. आणि थोड्या वेळाने आले आपली ती सुकी बेळ. मग सगळ्यांनी मिळून सुकी बेळ खाल्ली. तेवढ्यात पोचलो आपण मिरज स्टेशनला. आणि आपली ट्रेन 1 तास लवकर आली होती, त्यामुळे ट्रेन आता 1 तास लेट निघणार होती. म्हणून ट्रेनच्या खाली उतरून बसलो गप्पा मारत. आणि त्यानंतर इडली आणि वडा खाऊन खूप कंटाळा आला होता, म्हणून तिथल्या एका फूड स्टॉलमधून घेतले पोहे आणि सगळ्यांनी मिळून पोहे खाल्ले. आणि हे बघा भाऊंनो, आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. कोणी भाकरी कमवायला पळतो, तर कोणी ती पचवायला पळतो. त्यानंतर ही शेती बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे पोहोचलो इथे. आणि फायनली भाऊंनो, आम्ही पोहोचलो कोल्हापूर स्टेशनला. आणि तिथून ऑटो करून निघालो आम्ही रूमवर पोहोचल्यानंतर आवरलं आणि निघालो आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला. आणि अंबाबाई आमची कुलदेवी असल्यामुळे मी ओटी आणि साडी घेतली होती देवीच्या चरणी अर्पण करायला. आणि आज मंदिरात खूपच गर्दी होती, त्यामुळे दर्शनाला थोडा वेळ लागला. दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडं मंदिराजवळ थांबलो आणि प्रसाद घेतला. आणि आपल्याला साताराला निघायचं होतं म्हणून आम्ही गेलो जेवण करायला. जेवण करून निघालो आम्ही बस स्टँडवर. आणि त्यानंतर बसमध्ये बसून पोचलो आम्ही सातारला. त्यानंतर पोचलो घरी आणि एवढा कंटाळा आला होता भावांनो की आवरून बेडवर पडल्या पडल्या लगेच झोप लागली. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.